लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शकुंतलाने सावीला एका बॉक्समध्ये बंद करून ठेवलेलं आहे आणि एका क्षणात तिने काडीपेटीची काडी ओढून आता त्या बॉक्सवर टाकून देणार आहे. सिंधू हे सगळं पाहत आहे. सिंधूला त्यांना अडवायचं आहे, पण शकुंतलाने आता ती काडी पेटवलेली असते आणि म्हणते की आता या सावीचा विषय मी कायमचा मिटवून टाकणार आहे. आपल्या समोर सावीच्या अंगावर ही पेटती काडी पडते की काय असं सिंधूला वाटत असतं आणि एका क्षणात खरोखरच शकुंतलाने ती काडी टाकलेली आहे आणि बॉक्सने पेट घेतलेला आहे. एकदाची ही पीडा कायमची निघून गेली असा आनंद आता शकुंतलाने व्यक्त केलेला आहे. बॉक्स धाड पेटलेला आहे. आपल्या डोळ्याच्या समोर सावी बसलेला बॉक्स शकुंतलाने पेटवला आहे आणि या गोष्टीचा मोठा धक्का सिंधूला बसलेला आहे. आपण आपल्या गेममध्ये सक्सेस झालो याचा आनंद शकुंतलाला जबरदस्त झालेला आहे. माझ्यासमोर माझ्या मुलीच्या अंगावर पेटती काडी टाकली आहे आणि आतमध्ये बसलेल्या मुलीचे काय हाल होत असतील असा विचार करून सिंधू आता त्या बॉक्सकडे धावत आलेले आहे. तेव्हा शकुंतला तेथून निघून गेलेली असते. आपल्या जीवाची पर्वा न करता आपला हात भाजतोय या गोष्टीची पर्वा न करता सिंधूने तो बॉक्स विझवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मिळेल त्या साहित्याने हाताने कशाने का होईना पण तो बॉक्स विझवण्याचा प्रयत्न सिंधूने केलेला आहे आणि सिंधू त्या प्रयत्नामध्ये यशस्वीसुद्धा होताना आपल्याला दिसते. पेटणारा बॉक्स हळूहळू कमी पेटलेला झालेला आहे आणि सिंधू त्यातून सावीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. सावी तू काळजी करू नको, मी तुझा जीव वाचवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत म्हणत सिंधूने तो बॉक्स पेटता विझवलेला आहे. विझवलेल्या बॉक्सजवळ सिंधू जाते आणि आता तिने तो बॉक्स उघडलेला आहे. जेव्हा तो बॉक्स उघडला जातो तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो. कारण बॉक्स उघडल्यावर तिला समजतं की त्यामध्ये सावी नाही. सावीला शकुंतलाने दुसरीकडेच कुठंतरी ठेवलेलं आहे ही गोष्ट आता सिंधूच्या लक्षात आलेली आहे. आपल्याबरोबर मोठा छळ झालेला आहे हेही सिंधूला समजले आणि तेवढ्यात टाळ्या वाजवत वाजवत शकुंतला दुसऱ्या बाजूनं आलेली आहे. अरे वा सिंधू, तर तू आमच्या जाळ्यात फसलीस तर बरं झालं. आता तू माझ्या समोर आलेली आहेस. सिंधूला या गोष्टीचा खूपच राग आलेला आहे. एक तर सावीला तिने पकडून कुठेतरी ठेवलेलं आहे आणि आता आपण कृष्णा नसून सिंधू आहे ही गोष्ट पण शकुंतलाला कळलेली आहे. ही स्पष्ट गोष्ट आता सिंधूला समजलेली आहे. सिंधू काहीही बोलत नाहीये. शकुंतलाच तिला बोलत आहे. आम्हाला वाटलंच होतं की तू आमच्या प्लॅनमध्ये फसणार आणि अगदी तू आमच्या प्लॅनमध्ये स्वतः येऊन फसली आणि आम्ही तुला बरोबर मंदिराच्या या बाजूला आणून आता तुझं काय करणार आहे ही गोष्ट तुला कळणार सुद्धा नाही. कसं वाटलं सिंधू? तुला काय वाटतंय तूच नेहमी प्लॅन करू शकते आणि तुझाच प्लॅन सक्सेस होऊ शकतात का? मी बी शकुंतला आहे. माझा बी प्लॅन सक्सेस होणार आणि आता तुझा जीव जाणार असं म्हणून तिने सिंधूवर बंदूक रोखलेली आहे आणि ती सिंधूला सांगते, आता या बंदुकीची एक गोळी तुझा जीव घेऊन जाईल. तुला सावीला भेटण्याचं स्वप्न कायमस्वरूपी अधुरं राहणार आहे हे लक्षात ठेव. आता तू आणि तुझी सावी हे स्वर्गात भेटा असं म्हणून तिने पुन्हा एकदा सिंधूवर बंदूक रोखून धरलेली आहे. आता एका क्षणात सिंधू आम्ही तुझा जीव घेऊ असं ती म्हणते. सिंधूने पण चालाकीने ती बंदूक ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. झटापट सुरू झालेली आहे पण त्यामध्ये शकुंतलाच जिंकताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शकुंतलाने ती सिंधूला आपल्या तावडीत पकडलेलं आहे आणि ती तिला सांगते, आता तू हलायचा प्रयत्नसुद्धा करू नको. तुझी सावी तुला कधीसुद्धा बघायला मिळणार नाही. तुझ्या सावीला आता मी चांगलं नीट ठेवलेलं आहे आणि तू जेव्हा सावीला बघायला आली होती ना तेव्हाच मला समजलं होतं की तू सावीच्या जवळ आहेस. त्यामुळं तुझा खेळ खलास झालेला आहे. आता काहीही हालचाल करण्याचा प्रयत्न करू नको. सिंधू तिला म्हणते की तू मला मारू शकत नाही. तू मला मारण्याचा विचारसुद्धा करू शकत नाहीस. तेव्हा शकुंतला म्हणते, आता मी विचार करतच नाहीये. आता मी डायरेक्ट कृती करते आणि तुझा जीव एका क्षणात मी घेणार आहे. कसं आहे सिंधू,
मेलेल्या माणसाला मारलं तर त्याची काहीच शिक्षा होत नाही, हे तुला तर माहीत असेल. म्हणजे सिंधू, तू तर अगोदरच मेलेली आहेस. कारण तू दरीत ढकललेली होतीस आणि तेव्हाच मेलेली आहे. पोलीस रेकॉर्डला तर तू अगोदर मेलेली आहेस. त्यामुळे आता मी जर का तुला मारलं, तर मला काहीही शिक्षा होणार नाहीये, असं शकुंतला तिला समजावून सांगते. आता सिंधूच्या पुढे मरण स्पष्टपणे दिसत आहे. साप ओढला की एका क्षणात एक गोळी त्यातून निघणार आणि सिंधूचा जीव जाणार. इतकं स्पष्टपणे तिचं मरण तिला दिसत असतं. पण तेवढ्यात शकुंतलाच्या हातावर फाटकन एक काठी बसते आणि शकुंतलाच्या हातातील पिस्तूल खाली पडतं. शकुंतलाला समजत नाही की आपल्यावर एवढ्या जोरात आघात कोणी केलेला असेल. शकुंतला जेव्हा पाहते, तेव्हा तिच्याच मुलानं म्हणजे आयुषनं तिच्या हातावर जोरदार प्रहार केलेला असतो आणि त्यामुळे तिची पिस्तूल खाली पडलेली असते. आता डाव सिंधूच्या हातात आलेला असतो. आयुष सिंधूच्या जवळ आलेला आहे आणि तो म्हणतो की तुम्हाला काही लागलेलं तर नाही आहे ना? आपण अगोदर सावीचा जीव वाचूया. तर इकडे शकुंतला खाली पडलेली असते आणि ती पाहते की आता पिस्तूल उचलून सिंधू कधीही आपल्या अंगावर येऊ शकते. तिचा हल्ला रोखण्यासाठी शकुंतलाने एक शक्कल लढवलेली असते. जवळच देवाच्या समोर एक गुलालाचं ताट असतं. ते ताट शकुंतलाने उचललेलं असतं. तिकडे आयुष आणि सिंधू एकमेकाशी बोलत असतात. तेवढ्यात ते ताट शकुंतलाने हातात घेतलेलं असतं आणि त्यातला सगळा गुलाल ती सिंधूच्या अंगावर टाकते. अचानक झालेल्या हल्ल्याने सिंधूसुद्धा घाबरून जाते. सिंधू स्वतःच्या डोळ्यासमोर हात धरते, पण त्या गोष्टीचा फायदा उचलून शकुंतलाने अंगावर गुलाल टाकून पळ काढलेला आहे. ती सिंधूपासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. स्वतःच्या अंगावर गुलाल पडल्यामुळे सिंधूला आसपास नीट दिसत नसतं आणि तेवढ्याचाच फायदा घेऊन शकुंतला मात्र धावत पळत सुटलेली आहे. पण आता शकुंतलाला सिंधू सोडणारच नाहीये. स्वतःच्या हातातील काठी घेऊन ती पुन्हा एकदा शकुंतलाच्या मागेच लागलेली आहे. सिंधूने दुर्गेचा अवतारच धारण केलेला आहे आणि आता कसल्याही परिस्थितीत सावीला मिळवून शकुंतलाचा वध करणार की काय असंच आपल्याला भासत आहे. दुर्गादेवीने ज्याप्रमाणे हातामध्ये त्रिशूळ घेतला आहे, त्याचप्रमाणे सिंधूने हातात काठी घेतलेली आहे आणि आता ती शकुंतलाच्या समोर येऊन थांबलेली आहे. आजपर्यंत तू आणि मधूने मला खूप त्रास दिला. त्या प्रत्येक त्रासाचा बदला घेतल्याशिवाय आता मी राहणार नाही. माझी सावी कुठं आहे सांग. तेव्हा शकुंतला बोलत नसते आणि मग आता सिंधूने तिच्या अंगावर काठीने धपाधप मारायला सुरुवात केलेली आहे. सिंधू चिडते आणि म्हणते, ही काठी तू माझ्या सावीला माझ्यापासून दूर करण्यासाठी असं म्हणून जोरदार धपका शकुंतलाच्या अंगावर दिलेला आहे. शकुंतला कोलमडून पडलेली आहे. तरीसुद्धा सिंधू थांबलेली नाहीये. हा धक्का मला माझ्या नवऱ्यापासून दूर ठेवण्यासाठी असं म्हणून पुन्हा एकदा जोरदार काठीने प्रहार तिने केलेला आहे. कपड्यांची धुलाई करावी त्याप्रमाणे सिंधूने आता शकुंतलाची धुलाई सुरू केलेली आहे. आत्तापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा बदलाच ती शकुंतलाकडून घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि शकुंतलासुद्धा मार खात आहे. तिच्यापुढे आता दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. रागाने संतप्त झालेल्या सिंधूच्या रागाचा ती बळी झालेली आहे आणि धपाधप पडणाऱ्या काठीचा मार ती खात आहे, विवळत आहे, ओरडत आहे आणि मदतीची भीक मागत आहे आणि तेवढ्यात धावत पळत आयुष तेथे आलेला असतो. आपल्या आईची जबरदस्त धुलाई झालेली त्याने पाहिलेली आहे. रागावलेल्या सिंधूला त्याने अडवलेलं आहे. हिला मारण्यापेक्षा अगोदर आपल्याला सावीला वाचवणं गरजेचं आहे. सावी कुठे आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे, असं तो सिंधूला समजावून सांगत आहे. आणि आता तोच प्रश्न शकुंतलाला सिंधूने केलेला आहे. माझी सावी कुठे आहे ते सांग, अन्यथा मी तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणून सिंधू पुन्हा एकदा शकुंतलाच्या अंगावर जाते. तेव्हा शकुंतला सांगते की मी सावीला मधूकडे पाठवलेलं आहे. सावी आता मधूच्या ताब्यात आहे, असं तिनं स्पष्टपणे सावीविषयी सांगितलेलं आहे. तर इकडे रत्न पारखेंच्या घरी पूजा यथासांग पार पडलेली आहे आणि आता पंडितजी सांगतायत, तुम्ही सर्वांचं दर्शन घेऊ शकता. सर्वांच्या पाया पडून सर्वांचे आशीर्वाद घेऊ शकता. आणि आता सिंधू म्हणजेच खरं तर पिंकी तेथून उठलेली आहे. सर्वजण तिच्याकडे पाहत आहेत. पूजा यथासांग पार पडली, त्यामुळे सर्वजण खुश आहेत. गोदा
पिंकीला उठवते आणि म्हणते की आता सर्वांच्या पाया पड. पिंकी देखील उठते आणि पहिल्यांदा पंडितजीच्या, तर त्यानंतर रुक्मिणीच्या, राजश्रीच्या, रत्नाकरच्या असं एक-एक करून सर्वांच्या पाया पडत असते. आणि तेव्हाच ऋतुजानं एक प्रश्न केलेला आहे. ऋतुजा म्हणते की "एक प्रथा तर तुम्ही विसरून गेलात राजश्री वहिनी. ती प्रथा म्हणजे आपला हार हिला घालणं गरजेचं आहे. आपला खानदानी हार तुम्ही आत्ताच्या आत्ता सिंधूला घाला." असं म्हणून ती आता सिंधूला डोक्यावर घेतलेला पदर आणि तोंडावर घेतलेला पदर काढण्यासाठी सांगत आहे. आणि आता पिंकीच्या पुढं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. ऋतुजा सांगते की आत्ताच्या आत्ता तो हार घेऊन या आणि सर्वांच्या समोर तो सिंधूला घाला, कारण तो खानदानी हार आहे. मधूला तर तेच पाहिजे होतं आणि तेच घडताना दिसत आहे. त्यामुळे मधू तर एकदम खुश होते आणि म्हणते, "हो, तो खानदानी हार आत्ताच्या आत्ता आपण सिंधूला घातलाच पाहिजे." रेश्मा त्या गोष्टीचा विरोध करत असते, पण रेश्माचं कोणीही ऐकत नाही. उलट ऋतुजा सांगते की "रेश्मा, जा आणि आत्ताच्या आत्ता तो हार घेऊन ये." आता गोदाला देखील काय बोलावं कळत नाहीये. कारण खानदानी हार असेल तर तो सर्वांच्या समोर घातलाच पाहिजे असं तिला वाटतंय. आणि ऋतुजा रेश्माला म्हणते की "जा, पटकन हार घेऊन ये, मी हिला हार घालते." आता पिंकीला काय बोलावं तेच कळत नाहीये. काही बोललं तरी भांडं फुटेल यामुळं ती शांत बसलेली आहे. आणि तेवढ्यात ऋतुजा जाते आणि हार घेऊन येते. आणि आता ती पिंकीच्या समोर हार घेऊन उभा असते. तेव्हा मधू म्हणते, "थांबा, तुम्ही नका. मीच आता हिला हार घालते." असं म्हणून ती तिच्या जवळ पोहोचलेली आहे. तर इकडे अजूनही शकुंतलाची चांगलीच धुलाई चालू आहे. "नक्की आणि खरं सांग की तू माझ्या सावीला कुठे ठेवलेलं आहे? आता जर का खोटं बोललीस तर तुझा जीव घेईल." असं सिंधू तिला म्हणते. तेव्हा ती सांगते की "खरंच, आई शपथ, मी तिला मधूकडेच ठेवलेलं आहे." तर इकडे मधू आता हार घेऊन पिंकीच्या जवळ गेलेले आहे. मधूला जे पाहिजे तेच घडत आहे. पिंकीला काय करावं ते सुचत नाही. एका क्षणात आपला पदर डोक्यावरचा खाली घेण्यात येईल आणि आपण पिंकी आहे हे सर्वांच्या लक्षात येईल आणि खूप मोठा भांडेफोड होईल. या गोष्टीमुळे पिंकी मात्र चिंतातूर झालेली आहे. आता काय करावं हा प्रश्न तिच्यापुढे उभारलेला आहे. तिला काहीच युक्ती सुचत नाही आणि तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये एक युक्ती आलेली असते. चक्कर आलेली आहे असं म्हणून ती धाडकन खाली बसते आणि राघवला हाक मारू लागते. तेव्हा राघव पण तिच्याजवळ धावत पळत येतो आणि ते "हाराचं बाजूला राहू द्या, हिला चक्कर आली आहे तर आत्ताच्या आत्ता हिच्या रूममध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे." असं त्याने सर्वांना सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मधूचा प्लॅन फेल झालेला आहे. मधूचा प्लॅन फेल करून पिंकीने बाजी मारलेली आहे. राघव म्हणतोय की "तुम्हाला हाराचं पडलेलं असेल, पण मला माझ्या सिंधूचं पडलेलं आहे. सिंधूला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे किंवा डॉक्टरांना तरी बोलवणं गरजेचं आहे." असं म्हणून त्याने सिंधूला धरलेला आहे. आणि तो म्हणतोय की "हिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो." असं म्हणून तो तिला तिच्या रूममध्ये घेऊन चाललेला आहे. मधूचा डाव पूर्णपणे फेल झालाय. मधूला जे करायचं होतं ते मात्र अजिबात घडलेलं नाहीये. आणि आता राघव तिला घेऊन रूममध्ये आलेला आहे. पिंकी आता अजूनही चिंतातूर आहे. कदाचित राघवने जर का चेहऱ्यावरचा घुंगट काढला तर काय करावं असा प्रश्न तिला आहे. गोदा मात्र तो घुंगट काढू देत नाही. "अगोदर डॉक्टरांना बोलवा, डॉक्टर आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करूया." असं म्हणून तिने राघवला बाहेर काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर ती मधूला देखील म्हणते की "आता सिंधूला आराम करण्याची गरज आहे. तुम्ही थोडंसं बाहेर गेला तर बरं होईल." असं म्हणून राघव आणि मधू या दोघांनाही गोदाने अतिशय चालाकीने रूममधून बाहेर पाठवून दिलेलं असतं. खरं तर मधूला तेथेच थांबण्याची इच्छा असते, पण सिंधूला या गोष्टीचा त्रास होईल. "तुम्ही अजिबात येथे थांबू नका." असं म्हणून गोदाने तिला गोड बोलून त्या रूमच्या बाहेर काढलेलं असतं. मधूचा पण नाईलाज होतो आणि ती देखील आता बाहेर जाते आणि राघवला म्हणते की "हे सगळं चाललंय ना, हेच मला पटत नाहीये." "राघव, तुम्हाला हे पटतं का? रीतिरिवाजाला महत्त्व देण्यापेक्षा आपल्याला तिला महत्त्व देणं गरजेचं आहे." तर इकडं पिंकी उठते आणि म्हणते, "आज आपण थोडक्यात वाचलो, अन्यथा खूप मोठा भांडेफोड झाला असता." गोदा म्हणते की "आपण असल्यानंतर असं काही होऊच देणार नाही." राघवने इकडे डॉक्टरांना फोन केलेला आहे आणि सांगितलं आहे की "तुम्ही त्वरित या." डॉक्टर येतो म्हणतात आणि राघवला मधू पटवून देण्याचा प्रयत्न करते की "तू तर तिचा नवरा आहे आणि मग नवऱ्याला तिचा चेहरा बघायची परवानगी मिळालीच पाहिजे. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता आत जा आणि तिचा चेहरा पण पहा आणि तिला कसं वाटतंय ते पण विचार. कारण तू आता तिचा होणारा नवरा आहेस म्हणल्यानंतर तुला तिची काळजी करणं गरजेचं आहे." अशा प्रकारे ती राघवला समजावून सांगते.
आणि राघवला पण ही गोष्ट पटते खरोखर. आत्ता मी जाऊन सिंधूची तब्येत विचारणं गरजेचं आहे आणि मी तर तिचा होणारा नवरा आहे म्हणल्यानंतर मी तिचा चेहरा पाहू शकतो. तर मी आतमध्ये जातो आणि तिची तब्येत कशी आहे ते विचारतो. असं म्हणून राघवसुद्धा आता आतमध्ये जाण्यासाठी तयार झालेला आहे. राघव आता आतमध्ये जाईल आणि तो चेहरा पाहील आणि जर का ती सिंधू नसेल, तर खूप मोठा वाद निर्माण होईल आणि त्यामुळे सिंधू कायमची राघवच्या नजरेतून पडेल आणि आपण पुन्हा एकदा राघवशी लग्न करू शकेल, असा प्लॅन मधूच्या डोक्यात येत आहे. राघवला मात्र खरोखरच मधूची गोष्ट पटलेली आहे. आपल्याला आत जाणं गरजेचं आहे आणि आत जाऊन नक्की काय झालेलं आहे हे विचारणं गरजेचं आहे. डॉक्टर आल्यानंतर ते त्यांची प्रक्रिया पूर्ण करतील. पण आत्ताच्या आत्ता मी आत जातो असं म्हणून राघव चाललेला आहे आणि राघवच्या मागोमाग मधू देखील चाललेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राघव आणि मधू रूमच्या आतमध्ये येण्यासाठी गोदाला विचारत आहेत आणि राघव म्हणतो, "मी तर तिचा होणारा नवरा आहे, त्यामुळे मी आत येऊ शकतो," असं म्हणून तो आतमध्ये येतो. त्याच्या पाठीमागून मधू देखील आलेले असते आणि आता पिंकी तेथेच आहे. पिंकीने झोपण्याचं नाटक केलेलं असतं आणि राघव आता तिच्या चेहऱ्यावरून पांघरून काढून आतमध्ये नक्की कोण आहे आणि सिंधू असेल तर सिंधूला नक्की काय झालेलं आहे याची विचारपूस करावी म्हणून तो पांघरून काढत आहे. राघवने जर का पांघरून काढलं तर ते सिंधू असेल की पिंकी असेल हा ट्विस्ट आता आपल्याला उद्या समजणार आहे. पण सिंधू नक्कीच धावत पळत येऊन पिंकीची जागा घेईल आणि मधूला तोंडावर पाडेल हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहताच येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.